मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे। आज आपण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा यामध्ये एक व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला हाऊ टू मेक सेंटेन्सेस किंवा कोणत्या काळाचं वाक्य कधी बनवायचं हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्याला वाक्याचे प्रकार त्या ठिकाणी माहित असले पाहिजेत आणि म्हणून आपण आज या ठिकाणी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस। मग आता टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय रे, तर वाक्यांचे प्रकार आहे। म्हणजे आपलं जे संपूर्ण पुस्तक आहे ते पुस्तक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यानं बनलेलं आहे। लक्षात आलं? कुठलाही चॅप्टर घ्या तर त्याच्यामध्ये या प्रकारचे वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील। मग आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी वाक्याचा प्रकार माहित पाहिजे। काय माहित पाहिजे? वाक्याचा प्रकार माहित पाहिजे। मग आता वाक्याचा प्रकार कसा माहित पाहिजे? सपोज समजा आपल्याला इथे एखादं वाक्य दिलं, या वाक्यामध्ये ही इज प्लेइंग क्रिकेट, सपोज ही इज प्लेइंग क्रिकेट। ओके, काय करायचं आता? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्सेस। मग आता सेंटेन्सेस किती प्रकारचे आहेत रे? असर्टिव्ह आहे, इम्पेरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे आणि एक्सक्लेमेटरी आहे। लक्षात येतंय का? बघा, 4 प्रकारचे वाक्य आहेत। मग टाइप्स ऑफ सेंटेन्सेस जर विचारले तर तिथे सांगता आले पाहिजे की या ठिकाणी 4 प्रकारचे सेंटेन्सेस आहेत, असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह अँड एक्सक्लेमेटरी। सो दीज आर दी 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स। मग काय करायचं आता? याचे 2 ग्रुप करायचे। बघा, मग 2 ग्रुप कोणते करायचे? मग यांना ओळखायचं कसं? तर बघा, आता इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी या दोघांना मागून ओळखायचं। मागून ओळखायचं म्हणजे मागून जायचं। मग आता मागून जाऊन भॉ करायचं का? आपण करतो बघा भॉ, तर भॉ नाही करायचं। तर मागून जाऊन काय करायचं? मागून जाऊन जर समजा बघा, असंच एकदा एकाने मला विचारलं, लडकी पटानी तो क्या करना चाहिए? म्हणलं आम्ही काय ते उद्योग करतो। ते म्हणे काही नाही, सोपं आहे म्हणे, तुम्ही शिक्षक आहे सांगा म्हणे। म्हणलं नाही, तू सांग। ते म्हणे कुछ नहीं, उनके पीछे से जाने का, जोर से बोलने का भॉ, हंस गई तो पट गई, आणि फिसक गई तो जोर से बोलने का दीदी डर गई, दीदी डर गई। तर तसं इथं भॉ नाही करायचं। मागून जाऊन जर हे चिन्ह आलं, बघा एकदम सोपं, बघा, मागून जाऊन जर हे चिन्ह आलं तर त्याला एक्सक्लेमेटरी म्हणा, पाठीमागून जर हे चिन्ह आलं तर त्याला इंट्रोगेटिव्ह म्हणा। लक्षात आलं का? बघा, एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, संपला विषय। मग आता मागून तुम्हाला हे चिन्ह दिसतंय का रे? नाहीये, मग ते एक्सक्लेमेटरी नाहीये। मागून हे चिन्ह दिसतंय का? नाहीये, ते इंट्रोगेटिव्ह पण नाहीये। मग मागून नाही ओळखल्यावर काय करायचं? पुढून यायचं। मागून नाही ओळखल्यावर पुढून यायचं। मग पुढून कुठे यायचं? इथं यायचं। मग इथं यायचं आणि जर सब्जेक्ट न सुरुवात झाली तर त्याला असर्टिव्ह म्हणायचं। आता इथं सब्जेक्ट दिलेले आहेत बघा, आय, वी, यू, दे, ही, सी, इट आणि नेम। यानं जर सुरुवात झाली तर ते वाक्य असर्टिव्ह, आणि त्यानं पण सुरुवात जर नाही झाली तर सुरुवात होते V1 आणि डोंट। अशा वेळी त्याला इम्पेरेटिव्ह म्हणायचं। बघा किती सोपं आहे। मागून जाऊन ते चिन्ह पाहिजे, एक्सक्लेमेटरी म्हणायचं। नसेल ते तर इंट्रोगेटिव्ह म्हणायचं। तेही नसेल तर पुढून यायचं, सब्जेक्ट न सुरुवात झाली तर असर्टिव्ह म्हणायचं, आणि सब्जेक्ट न जर सुरुवात नाही झाली तर ते वाक्य 100% इम्पेरेटिव्ह असतं। त्यावेळी त्याची सुरुवात V1 न होते। V1 काय, V2 काय, एस, V1 एस, V2 PP, ING हे फॉर्म आपण वर्ब मध्ये सेपरेट काळ घेताना आपण त्या ठिकाणी पाहणार आहे, काळाचे वाक्य बनवताना आपण पाहणार आहे। तर मग बघा, आता असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी हे वाक्याचे 4 प्रकार आहेत। मग यानुसार जर पाहिलं तर हे वाक्य ओळखा बरं। पहिलं, पाठीमागून जा, हे चिन्ह आहे का? नाहीये। प्रश्नचिन्ह आहे का? नाहीये। मग पुढून या, सब्जेक्ट न सुरुवात झाली आहे का? झाली आहे। मग या वाक्याचा प्रकार कोणता झाला? असर्टिव्ह आहे। लक्षात आलं का? म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखता आलं पाहिजे। आता या ठिकाणी पहा, पहिलं त्याचे उदाहरण आपण पाहू। तर असर्टिव्ह मध्ये पहा, सब्जेक्ट न सुरुवात होते। मग कोणते सब्जेक्ट आहेत? आय, वी, यू, दे, ही, सी, इट। या सब्जेक्ट न सुरुवात झाली तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचंय? तरी चेक करून घ्यायचं प्रत्येक वाक्य। चला, मागून जा, ते दोन्ही चिन्ह नाही आहेत। पुढून या, इथं कशाने सुरुवात झाली? सब्जेक्ट। त्याच्यानंतर मागून एक्सक्लेमेटरी नाही आहे, क्वेश्चन मार्क नाही आहे, सब्जेक्ट न सुरुवात झाली। अबे इथं सब्जेक्ट म्हणून काय आलेलं आहे रे? माय फादर काय नेम आहे। आय, वी, यू, दे, ही, सी, इट नाही आलं तर ते नेम असतं सब्जेक्ट। मग इथं पहा बरं, आता रोहित, रोहित आहे नाव आहे,
सब्जेक्टनं सुरुवात झाली, मग कोणतं म्हणायचं? अरे कोणतं म्हणणार? ऍसर्टिव्ह म्हणणार. कोणतं म्हणणार? ऍसर्टिव्ह. त्याच्यानंतरचं पहा आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस. मग जर सब्जेक्ट नसल तर त्या वाक्याची सुरुवात कशाने होते? V1 न होते. आलं लक्षात? मग आता इथं पहा, प्लांट मोर ट्रीज इन युअर एरिया. हा बाई हे काय झालं रे? V1 झालं. V1 किंवा डोंट न जर सुरुवात झाली वाक्याची तर इट इज कॉल्ड इम्पॅरेटिव्ह. काय म्हणायचं त्याला? इम्पॅरेटिव्ह म्हणायचं. आता पुढचा प्रकार पहा. पुढचा पहा की त्याच्यामध्ये पुढचा जो प्रकार आहे तो कोणता रे? कोणता आहे? हा, इंट्रोगेटिव्ह. कोणता आहे? इंट्रोगेटिव्ह. मग इंट्रोगेटिव्ह जर पाहिलं तर आता इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आहे. लक्षात आलं का? त्याचे परत दोन प्रकार पडतात. कोणते? एक तर ऍक्झिलरीने सुरुवात होते. कशाने होते? वर बघा एकदा. ऍक्झिलरीने सुरुवात होते. हा, ऍक्झिलरीने सुरुवात होते किंवा WH क्वेश्चन. म्हणजे बघा आता इंट्रोगेटिव्ह मध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात. मग कोणते? ऍक्झिलरी क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. बरोबर आहे का? मग आता ऍक्झिलरीने सुरुवात होते म्हणजे बघा, एक तर डू डज डिड न सुरुवात होते किंवा ऍक्झिलरीने सुरुवात होते. मग ऍक्झिलरी कोणते आहेत रे? इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट. यानं जर सुरुवात झाली तर तो ऍक्झिलरी क्वेश्चन आहे. ऍक्झिलरीने सुरुवात झाली म्हणजे याच्यामध्ये सुद्धा परत किती प्रकारचे प्रश्न येतात? दोन. डू डज डिड सुद्धा ऍक्झिलरीच आहेत. मग डू डज डिड न सुरू होणारा क्वेश्चन आणि ऍक्झिलरीने सुरू होणारा क्वेश्चन. त्याच्यानंतर WH क्वेश्चन, WH वर्डच्या नंतर इथं काय? WH वर्डच्या नंतर येतं आणि इथं यांनी सुरुवात होते बघा. कशानं? एक तर ऍक्झिलरीने सुरुवात होते किंवा डू डज डिड न सुरुवात होते आणि इथं WH वर्डच्या नंतर एक तर ऍक्झिलरी येतं किंवा डू डज डिड येतं. लक्षात येतं एक पहा. म्हणजे इंट्रोगेटिव्ह दोन प्रकारचा आहे, ऍक्झिलरी क्वेश्चन, WH क्वेश्चन. मग ऍक्झिलरी क्वेश्चन मध्ये परत दोन प्रकार आहेत. एक तर ऍक्झिलरीने सुरुवात होणार आहे किंवा डू डज डिड न सुरुवात होणार आहे, शेवटी प्रश्नचिन्ह असणार आहे, त्यावेळी त्याला ऍक्झिलरी क्वेश्चन म्हणायचं. WH क्वेश्चन, WH वर्डच्या नंतर ऍक्झिलरी असणार आहे किंवा डू डज डिड असणार आहे, त्यावेळी त्याला WH क्वेश्चन म्हणायचं. लक्षात आलं? आणि सिम्पली कसं ओळखायचं? ऍक्झिलरीने सुरुवात झाली आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं तर तो ऍक्झिलरी क्वेश्चन झाला. आणि WH वर्डनं सुरुवात झाली आणि शेवटी जर WH प्रश्नचिन्ह आलं तर इट इज कॉल्ड कोणता म्हणायचा? WH क्वेश्चन म्हणायचं. लक्षात आलं? आता पहा पुढं याचे एक्झाम्पल्स आपण पाहू. तर याच्यामध्ये बघा आता या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह. मग इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थक आहे. म्हणजे ऍक्झिलरीने सुरुवात होणार, शेवटी प्रश्नचिन्ह येणार. WH वर्डनं सुरुवात होणार, शेवटी प्रश्नचिन्ह येणार. ओके. मग आता पहा, आता इथं उदाहरण पहा. आता मला सांगा, पहिली गोष्ट मला एक सांगा की हे सगळे जे वाक्य आहेत हे सगळे वाक्य कोणत्या याच्यामध्ये आहे? काय करायचं बघा, कोणत्या याच्यामध्ये आहेत? मागून जर आपण इथं गेलं तर काय दिसतं रे? प्रश्नचिन्ह दिसतं. सुरुवात कशाने झाली आहे? ऍक्झिलरीने झालेली. मग इथं जर ऍक्झिलरीने सुरुवात झाली आणि जर शेवटी प्रश्नचिन्ह आलं तर इट इज ऍक्झिलरी क्वेश्चन. मग याच्यात पण दोन प्रकार कोणते सांगितले रे? याच्यात पण दोन प्रकार कोणते? ऍक्झिलरीने सुरुवात होते किंवा डू डज डिड न सुरुवात होते. लक्षात येते की बघा? मग इथं हा कोणता झाला? ऍक्झिलरी क्वेश्चन मध्ये ऍक्झिलरीने सुरुवात झाली, शेवटी प्रश्नचिन्ह आलं. ओके. त्याच्यानंतर पहा इथं डिड न सुरुवात झाली डू डज डिड पैकी आणि इथं प्रश्नचिन्ह आलं आणि त्याला सुद्धा काय म्हणायचं? ऍक्झिलरी क्वेश्चन. मग झाले का आता ऍक्झिलरी क्वेश्चन दोन प्रकारचे? एक तर ऍक्झिलरीने सुरुवात होते किंवा डू डज डिड न सुरुवात होते. लक्षात आलं? त्याच्यानंतर WH क्वेश्चन कसा म्हणायचा? WH क्वेश्चन म्हणताना सुद्धा पहा हेच परत पुढे कॉपी पेस्ट करा की इथं जर आपण पाहिलं तर ऍक्झिलरी WH वर्डच्या नंतर एक तर ऍक्झिलरी येतं किंवा डू डज डिड येतं. बस. हा, मग आता मला सांगा, इथं WH वर्डनं सुरुवात झाली, इथं प्रश्नचिन्ह आलं म्हणून याला WH क्वेश्चन म्हणायचं. या WH वर्डच्या नंतर काय येतं? ऍक्झिलरी आलेलं आहे. आणि इथं सुद्धा WH वर्डनं सुरुवात झाली, इथं सुद्धा WH म्हणजे प्रश्नचिन्ह आहे आणि इथं डीड आलेलं आहे. म्हणजे इथं पहा हे दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स वगैरे तयार करताना, प्रश्न तयार करताना आपण काही तयार करतो तर तसं नाही. त्या WH क्वेश्चन जर तुम्हाला तयार करायचं आहे तर त्याच्यानंतर ऍक्झिलरी किंवा डू डज डिड आलं पाहिजे. मग ऍक्झिलरी कधी घ्यायचं, डू डज डिड कधी घ्यायचं, त्याचं फॉर्मेशन कसं करायचं ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. परंतु सध्या पहा, आणि हे दोन कोणते झाले? ऍक्झिलरीने सुरुवात झाली
आणि डू डज डिड न सुरुवात झाली तर यांना ऍक्झिलरी क्वेश्चन म्हणतात. आणि या दोन क्वेश्चनचं उत्तर देताना नेहमी येस नो आपल्याला द्यावं लागतं. लक्षात आलं का? समजा एखाद्याने विचारलं, भाऊ तुला भूक लागली का, आणि तू जर म्हणला मला 3 पोरं आहेत, ताळमेळ लागतो का? नाहीये. म्हणून ऍक्झिलरीनं जर प्रश्नाची सुरुवात झाली तर त्याचं उत्तर येस नो झालं पाहिजे, आणि डब्ल्यूएच वर्डनं जर प्रश्नाची सुरुवात झाली तर त्याचं उत्तर इन्फॉर्मेशन आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला ऍक्झिलरी क्वेश्चन 2 प्रकारचे आहेत आणि डब्ल्यूएच क्वेश्चन सुद्धा 2 प्रकारचे आहेत. लक्षात आलं इथपर्यंत? म्हणजे आता ओळखताना कसं ओळखायचं? पहिल्यांदा तो इंट्रोगेटिव्ह आहे का पाहायचं, आणि इंट्रोगेटिव्ह मध्ये मग तो ऍक्झिलरी क्वेश्चन आहे का डब्ल्यूएच क्वेश्चन हे पाहायचं आहे. ओके, मग आता मला सांगा इंट्रोगेटिव्ह कसं ओळखणार? पहिल्यांदा मागून प्रश्नचिन्ह असलं पाहिजे. ओके, हे सगळे वाक्य इंट्रोगेटिव्ह आहेत. मग इंट्रोगेटिव्ह मधले प्रकार जर पाहिलं मग ते ऍक्झिलरी क्वेश्चन आहे का डब्ल्यूएच क्वेश्चन कसं ओळखणार? ऍक्झिलरीने सुरुवात झाली तर तो ऍक्झिलरी क्वेश्चन, डब्ल्यूएच वर्डनं सुरुवात जर झाली तर तो डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच वर्ड म्हणजे काय? फॉर्मेशन करताना ते डब्ल्यूएच असतं बघा. व्हॉट, वाय, वेन, हाऊ, वेअर, विच, हाऊ मेनी, हाऊ मच, हू, हुम, हुज, हे सगळे काय झाले? डब्ल्यूएच वर्ड आहे. यांनी सुरुवात होणं आणि शेवटी प्रश्नचिन्ह येणं त्याला काय म्हणायचं? डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणायचं. आणि मग डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये पण 2 प्रकार आहेत, ऍक्झिलरी मध्ये पण 2 प्रकार आहेत. आणि मग अशा पद्धतीनं हे इंट्रोगेटिव्ह आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं या ठिकाणी शेवटचा वाक्याचा प्रकार जो आहे तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. कोणतं? एक्सक्लेमेटरी. मग आता एक्सक्लेमेटरी कसं ओळखायला सांगितलेलं आहे? मागून जायचं. मागून जाऊन काय करायचं? मागून जाऊन जर समजा कोणतं चिन्ह असेल रे, आता बघा इंट्रोगेटिव्ह ओळखताना हे चिन्ह असतं आणि एक्सक्लेमेटरी ओळखताना मागून एक्सक्लेमेटरी मार्क त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग आता पहा, पण नुसतं एक्सक्लेमेटरी मार्क असून चालत नाही, तर व्हॉट, हाऊ आणि व्हॉटॅननं जर सुरुवात झाली आणि लास्टला जर हे चिन्ह आलं तर इट इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मग याचा मराठीत अर्थ काय? असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी. ठीक आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. ओके, मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा सुरुवात व्हॉट, हाऊ, व्हॉटॅननं होणार, लास्टला एक्सक्लेमेटरी मार्क येणार, त्याला काय म्हणणार आपण? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्याचे उदाहरण पहा. आता पहा, इथं सुरुवात मी काय सांगितलं? या तिघातून होणार व्हॉट, आणि लास्टला काय? हाऊ. मग कसं बनवायचं वगैरे त्याचे सेपरेट व्हिडिओ आहेत. पण इथं जर आपल्याला ओळखायला सांगितलं तर मला नाही वाटत आता चुकायला पाहिजे की लास्टला जायचं, एक्सक्लेमेटरी मार्क दिसतंय आणि हे चिन्ह दिसलं की त्याला एक्सक्लेमेटरी म्हणून टाका ना. एक्सक्लेमेशन म्हणजे काय? त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे इंटरजेक्शन मध्ये, की सडन फिलिंग्स ऑर इमोशन्स, व्हॉट अ लाऊड नॉइज देअर वॉज इन द फॉरेस्ट, आणि एक्सक्लेमेटरी मार्क आहे. आणि मग या 2 गोष्टी जर असतील तर ते एक्सक्लेमेटरी आहे. आता इथं कशाने सुरुवात झाली? आता काही एखादं म्हणून डब्ल्यूएच वर्ड आहे, पण लास्टला काय रे भाऊ? एक्सक्लेमेटरी मार्क आहे, आणि म्हणून ते कोणतं सेंटेन्स झालं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तिसऱ्यांदा पहा, व्हॉट अन हॉनेस्ट मॅन ही वॉज इन द सोसायटी, लास्टला काय रे भाऊ? एक्सक्लेमेटरी आहे. सुरुवात याच्यातून झाली आहे का? झाली आहे. मग कोणते झाले? आता कधी कधी काय होईल, येणं सुरुवात नाही झाली तरी नुसतं चिन्ह जरी असलं, हा बाई इथं आलास, आणि त्याच्या पुढे काय? आलास, सी इज डाईड, अरे रे मेली होती, नाही का? हे ज्यावेळी आपण म्हणतो इट इज एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेटरी मार्क असलं तरी ते वाक्य एक्सक्लेमेट. आता इथं पहा, आहा, ओ, अरे रे, आय्या, ईश, नाही का? हे जे आपण म्हणतो ना त्याला काय म्हणायचं? एक्सक्लेमेटरी. लक्षात आलं? मग आता परत एकदा पहा. हा बघा की याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किती आहेत रे? इन शॉर्ट, असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. कसे ओळखायचे? या दोघांना मागून ओळखायचं. मागून हे चिन्ह असेल तर एक्सक्लेमेटरी, मागून हे चिन्ह असेल, प्रश्नचिन्ह असेल तर इंट्रोगेटिव्ह, आणि पुढून नाही मागून ओळखलं तर पुढून यायचं असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह. सब्जेक्ट न सुरुवात झाली तर असर्टिव्ह, वी वन डोंट न सुरुवात झाली तर इम्पेरेटिव्ह. एकदा ओळखून घ्यायचे. मग इंट्रोगेटिव्ह मध्ये 2 प्रकार आहे, ऍक्झिलरी क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. ज्यावेळी ऍक्झिलरी सुरुवात होते आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं त्यावेळी त्याला ऍक्झिलरी क्वेश्चन म्हणा. ऍक्झिलरी क्वेश्चन मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. ऍक्झिलरीने सुरुवात होते, डू डज डिड न सुरुवात होते, दोन्ही प्रश्न सेम आहेत. आणि डब्ल्यूएच वर्ड नंतर ऍक्झिलरी किंवा डू डज डिड येतं त्यावेळी तो डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. आणि मग नंतर आपण ही उदाहरणे या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपण आता या ठिकाणी बऱ्याच
गॅप नंतर या ठिकाणी घेऊन येत आहोत. आणि यानंतर आपण लवकरच एमपीएससी झालेले जे विद्यार्थी आहेत, एमपीएससी मध्ये करिअर ज्यांनी केलेलं आहे, एमपीएससी साठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा त्यावर सुद्धा आपण वेगवेगळे व्हिडिओ जे त्यामध्ये सक्सेस झालेले आहेत असे व्हिडिओ त्या ठिकाणी आपण एमपीएससी साठी उपयोगी ठरतील या प्रकारचे वेगवेगळ्या तज्ञांचे व्हिडिओ त्या ठिकाणी लवकरच, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी आपण लवकरच या आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत. धन्यवाद. थँक्यू. बाय. ओके.